नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी जीवनात अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या बुद्धीला थक्क करून टाकतात. आपल्या लहानपणापासून आपण जे सत्य मानत आलो त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आज आपण भेटणार आहोत प्रणिता, नाशिकमधील एक साधिका, जिने संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाने जीवनाचा खरा अर्थ शोधलाय. परंपरागत ज्ञानेश्वर तुकारामांच्या अभंगांची गोडी तसेच ब्रह्मा विष्णू महेश दुर्गादेवी यांच्या उपासनांमध्ये ती रुळली होती. पण मग अशी काय विलक्षण घटना घडली की तिच्या वडिलांनी एका दिवसात त्यांचे जुने गुरु सोडून संपूर्ण कुटुंबासह संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले. हेच नाही तर संत रामपालजी महाराजांच्या कृपेने तिच्या आयुष्यात असा एक क्षण आला जिथे तिचं स्वतःच्या आयुष्याविषयीचं आकलनच बदललं. काय आहे ते चमत्कारिक अनुभव? कसं त्यांनी परीक्षेत न बसूनही गुरूंच्या कृपेने उत्तम यश प्राप्त केलं? चला या अनोख्या प्रवासाचं रहस्य तिच्याच शब्दातून उलगडूया. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? प्रणिता. आपण कुठून आलात? नाशिक, महाराष्ट्र. संत रामपालजी महाराजांची दीक्षा आपण कधी घेतली? मी 12 डिसेंबर 2003 मध्ये. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कुठली साधना करत होतात? हेच पारंपरिक जे महाराष्ट्रात संत होऊन गेले, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे आम्ही अभंग, ओवी गायचो, ज्ञानेश्वरी वाचायचो, बसदान करायचो. तसेच ब्रह्मा विष्णू महेश दुर्गादेवी बसवणे, गणपती बसवणे ही साधना आम्ही करत होतो. संत रामपालजी महाराजांची साधना आणि त्यांच्या शरणात तुम्ही का आणि कसे आलात? माझे वडील यांनी पिंपळगाव येथे गुरु केले होते. तसं आम्ही सगळ्यांनीच त्यांच्याकडून नामोपदेश घेतलेला होता. तर त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे गाणं ऐकले व त्यांनी नामोपदेश घेतला होता संत रामपालजी महाराजांच्याकडून. तर आमच्याबरोबर 800-900 जे लोक होते त्यांनी जे माझ्या वडिलांनी गुरु केले होते त्यांच्याकडून नामोपदेश घेतलेला होता. तर त्यांनी आम्हाला सांगितले की मला आजपासून गुरु नाही म्हणायचं, मी गुरुपद हे सोडतो आहे. कारण तुम्हाला जर सत्य मार्ग पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराज यांची कॅसेट ऐका, त्यांच्याकडून नामोपदेश घ्या. तर आम्ही असं आश्चर्यचकित झालो की असं का झालं, असं का म्हणतायत. आम्हाला थोडंसं वाईट वाटलं. तर त्यांनी आम्हाला परिभाषा प्रभू की कॅसेट दिली आणि ते आम्ही रात्रंदिवस ऐकलेत. तर आम्हाला थोडं ज्ञान समजलं की नाही, आपण जी साधना करत होतो ती चुकीची होती. तेव्हा संत रामपालजी महाराज हे गावोगावी सत्संग करत होते. त्यावेळी संत रामपालजी महाराज हे नाशिकमध्ये डोंगरी वसतिगृह इथे आलेले होते. त्यावेळी आम्ही 2003 मध्ये त्यांच्याकडून नामोपदेश घेतला. जसं की सांगताय तुम्ही की संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान सांगितलं आहे तेच धर्मानुसार, शास्त्रानुसार खरं आहे आणि त्याच्या अगोदर जी तुम्ही साधना करत होता ती खोटी आहे, हे तुम्ही जनतेला कसं पटवून द्याल? आम्ही जे संत रामपालजी महाराजांचा जर सत्संग ऐकला तेव्हा जे आपले हिंदू धर्मात जे शास्त्र आहेत, गीता वगैरे, ते आम्ही बघितले आणि त्याच्यात दिलेले होते. आणि ते बघताना आम्हाला असं वाटलं की खरंच मनुष्यजन्म आपल्याला कशासाठी भेटला आहे आणि आपण काय केले पाहिजे, सत्यभक्ती केली पाहिजे. आणि तेव्हा समजलं की खरंच आपण ही जी भक्ती करत होतो ही चुकीची करत होतो. त्यामुळे आम्ही संत रामपालजी महाराजांच्याकडून नामोपदेश घेतला. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला काय लाभ मिळाला? सर्वात मोठा लाभ तर असे ते छोटे मोठे लाभ तर होतच असतात, आर्थिक, शारीरिक, पण मी तुम्हाला काही ठराविक लाभ सांगते. सर्वात मोठा लाभ तर मला हा भेटला की जो रोग लागलेला आहे आपला जन्म मृत्यूचा, तो संत रामपालजी महाराजांच्यामुळं मिटून गेला. तसेच माझी एक्झाम 10वीची एक्झाम होती. मी संत रामपालजी महाराज यांच्या दर्शनात गेलेली होती. त्या टायमाला माझी एक्झाम आणि संत रामपालजी महाराज यांचे दर्शनात एकच दिवशी होते. मी विचार केला की आता काय करायला पाहिजे, एक्झाम दिली पाहिजे की संत रामपालजी महाराजांच्या दर्शनाला जायला पाहिजे. पण मी काही एक्झामचा विचार न करता संत रामपालजी महाराजांच्या दर्शनात गेली. मी संत रामपालजी महाराज यांच्यावर सोपून दिले होते की जे काही करतील ते फक्त संत रामपालजी महाराज करतील. त्यावेळी मी दिल्लीवरून आली दर्शन घेऊन, तेव्हा ओपन हाऊस ठेवले होते. तेव्हा पालकांना बोलवण्यात आले. मी माझ्या मम्मीला घेऊन गेली आणि सांगितले की मम्मी आज ओपन हाऊस आहे तर तुला बोलवण्यात आलं. मी जेव्हा मम्मीला घेऊन गेली कॉलेजमध्ये तेव्हा बघितलं, म्हटलं बापरे की गुरुजींनी पेपर लिहिला माझा, मला पैकीच्या पैकी मार्क्स भेटले होते त्या मराठीच्या पेपरला. मी टीचरांना विचारलं की टीचर तुम्ही माझं एक्झाम दिली होती का? टीचर बोलले नाही, मी तुझी एक्झाम नाही दिली, ही तोच होती एक्झामला, मी तुझ्या पेपरवर साईन केली.
तेव्हा मला खूप असं आश्चर्य वाटलं की हे फक्त संत रामपालजी महाराजच करू शकतात. मला असं खूप आश्चर्यचकित वाटलं की मी पेपरला नसून संत रामपालजी महाराज हे माझ्या अक्षर त्यांनी पेपर लिहिला. तेव्हा मला कळालं की हे फक्त संत रामपालजी महाराजच करू शकतात. तसं तर मी संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगामध्ये ऐकलेलं होतं. त्यांनी एक कथा सांगितली होती. जसे एक मुलकदास नावाचे जे व्यक्ती होते, त्यांनी कबीर साहेब यांच्या शरण ग्रहण करण्याच्या अगोदर त्यांनी त्यांची परीक्षा घेतली होती की त्यांनी विचारलं की न काही करता जर तुमचं गुरुदेव आम्हाला खाऊ घालत असेल तर मी तुमची शरण ग्रहण करेल. तेव्हा ते बोलले की ठीक आहे, फक्त विश्वास पाहिजे देवावर. तेव्हा ते एक जंगलात गेले आणि एक झाडावर जाऊन बसले. तेव्हा कबीर साहेब यांनी त्यांना मारून त्यांना खीर खाऊ घातली. तशीच माझ्यासोबत आज एक गोष्ट घडली की संत रामपालजी महाराज यांनी आज माझा पेपर लिहिला. तेव्हा मला कळलं की फक्त संत रामपालजी महाराज हे सगळं करू शकतात. जसं की तुम्ही सांगितलं की परमात्मा संत रामपालजी महाराजांनी तुमचा पेपर लिहिला आणि तुम्ही त्याच्यावर तुमचा विश्वास दृढ झाला. तर तुम्ही तुमच्यासारख्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? मी संदेश तर नाही देऊ शकत, पण एक प्रार्थना करते. आजकाल मुली गाणे ऐकता, मूवी बघता, त्याच्यामुळे काय होतं की समाजात एक अशी प्रवृत्ती झाली आहे. आज DJ वाजून गाणे ऐकणे, नाचणे हे सगळं संत रामपालजी महाराजांनी गोष्टी नाहीशा केल्या आहेत. जर तुम्ही संत रामपालजी महाराज यांचे जर सत्संग ऐकलात, त्यांच्याकडून नामोपदेश घेतला तर समाज सुधारण्यात अजून तुमचा सहयोग होईल. तसेच आता मनुष्यजन्म आपल्याला घडी मिळत नाही. तुम्ही आपल्या आजूबाजूला बघतात कुत्रे मांजरे, हे 84 लाख योनीमधून फक्त मानव जन्म हा आपल्याला वेगळा भेटला आहे. तो आपण फक्त सत्यभक्तीसाठीच त्याचा यूज केला पाहिजे. जसं तुकडोजी म्हणतात, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. पण ती भक्ती कोणती? फक्त सत्यभक्ती पाहिजे. आणि ती सत्यभक्ती फक्त संत रामपालजी महाराज यांच्याकडे आहेत. तुम्ही त्यांच्याकडून नाम उपदेश घ्या, तुमचं कल्याण करावा. कारण की हे आपल्याला मनुष्यजन्म घडी नाही मिळणार. तुम्ही संत रामपालजी महाराज यांच्याकडून ज्ञान ऐकून तुम्हाला समजेल की आपण आतापर्यंत काय करत होतो आणि आता आपल्याला काय करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही संत रामपालजी महाराज यांची शरणात या आणि आपलं कल्याण करावं. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा जर कोणाला घ्यावीची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? स्क्रीनवर नंबर येतात, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये नामोपदेश केंद्र ओपन झालेले आहेत. तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही नामोपदेश घेऊ शकतात. धन्यवाद. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.